विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. आज आहे 28 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता खेळाडू IPLच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला? तर फोटो बघून लगेचच कळालं असेल. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, विराट कोहली. IPLच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू विराट कोहली ठरला. त्याची एकूण कारकिर्दीतील कमाई 230 कोटींवर पोहोचली आहे. 2 नंबरला रोहित शर्मा आहे 227 कोटी, तर 3 नंबरला MS धोनी 200 कोटी रुपये कमाई. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भारतीयांची कॉमनवेल्थ बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, भरत सिंह चौहान यांची या ठिकाणी नियुक्ती झाली. आता ज्या महत्त्वपूर्ण नुकत्याच नियुक्त झाल्या त्यावर एक नजर टाकूयात. पहिली, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष आहेत आर मुकुंदन. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव मनोज अग्रवाल. महाराष्ट्र मुख्य सचिव राजेश अग्रवाल. पश्चिम बंगाल विधानसभा अध्यक्ष रथिंद्र बोस. भारताचे पुढील संरक्षण मंत्री NM राजा सुब्रमणी. भारतीय नौदल प्रमुख व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन. आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर सहदेव यादव. UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय आणि कॉमनवेल्थ बुद्धिबळ संघटना अध्यक्ष भरत सिंह चौहान. पुढील प्रश्न, ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण 2025 मध्ये ग्रामीण स्वच्छतेत कोणते पूर्वेकडील राज्य सर्वोत्तम ठरले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बिहार. घन आणि द्रव्य कचरा व्यवस्थापन म्हणजे सॉलिड अँड लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट, खुले शौचमुक्त स्थिती आणि जनभागीदारी या प्रमुख निकषांवर हे रँकिंग करण्यात आले. या सर्वेक्षणात भागलपूर जिल्ह्याने संपूर्ण पूर्वेकडील विभागात प्रथम क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बिहार, ज्याची स्थापना झाली 22 मार्च 1912 ला. मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी. राज्यपाल आहेत सय्यद अता हुसेन. राजधानी आहे पटना. राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी, राजगीर आणि कानवर आणि महत्वाचे धरण आहे इंदापुरी. पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने 1 जून 2026 पासून 1000 कर्नाटक पब्लिक स्कूल स्थापन करण्याची योजना आखली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, कर्नाटक. कर्नाटक पब्लिक स्कूलची योजना LKG ते द्वितीय PUC पर्यंत एकात्मिक शाळा म्हणून आखण्यात आली आहे. या प्रकल्पात 1000 शाळांचा समावेश आहे, ज्यामध्ये शालेय शिक्षण विभागांतर्गत 800 आणि अल्पसंख्याक विभागांतर्गत 200 शाळांचा समावेश आहे. कर्नाटक स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या. राज्यपाल आहेत थावरचंद गहलोत. राजधानी आहे बेंगळुरू. राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर, कुद्रेमुख, ऐंशी आणि बनेरघट्टा. महत्वाची धरणं आहेत तुंगभद्रा, कब्बा, अलमाटी, कृष्ण राजासागर आणि नारायणपूर. पुढील प्रश्न, भारत आणि सायप्रस यांनी कोणत्या वर्षी सामरिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली? उत्तर आहे ऑप्शन बी, 2026. या भागीदारीमुळे दोन्ही देशांमधील संरक्षण, सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा, दहशतवाद विरोधी मोहीम आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ झाले आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेल्या अग्नी 1 क्षेपणास्त्राचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात केले जाते? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए, कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. पुढील प्रश्न, संसद रत्न पुरस्कार 2026 अंतर्गत संसदेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्र राज्याने किती पुरस्कार पटकावले आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी, 5 पुरस्कार या ठिकाणी पटकावले. संसदेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी 2026 मध्ये एकूण 12 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. यामध्ये लोकसभेचे 10 आणि राज्यसभेचे 2 खासदार आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक 5 खासदारांचा या ठिकाणी समावेश आहे. 1 नंबरला आहे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, कल्याण. 2 नरेन म्हस्के, ठाणे. हेमंत सावर, पालघर. स्मिता वाघ, जळगाव. तर डॉक्टर मेधा कुलकर्णी, पुणे, राज्यसभा. पुढील प्रश्न, केरळनंतर डॅडॅश हे स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्रालय स्थापन करणारे दुसरे राज्य बनले आहे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, तामिळनाडू. उद्दिष्ट, डिजिटल प्रशासन मजबूत करणे, सर्वसमावेशक AI धोरण तयार करणे आणि शिक्षण, कृषी व आरोग्य सेवा यांसारख्या सार्वजनिक सेवांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान समाकलित करणे. तामिळनाडू, ज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन. राज्यपाल आहेत RN रवी. राजधानी आहे चेन्नई. राष्ट्रीय उद्यान आहेत इंदिरा गांधी, मधुमलाई आणि मुकुर्थी. महत्वाची धरणं आहेत मेट्टूर, भवानी सागर. पुढील प्रश्न,
2025च्या UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, मेजर अभिलाष बराक यांची. पश्चिम आशियाई देशात लेबनॉनमध्ये तैनाती दरम्यान महिला आणि मुलींपर्यंत पोहोचण्यासाठी, शांतता रक्षणासाठी, लिंग संवेदनशीलता प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी आणि स्थानिक समुदायात केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आता जे नुकतेच महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्यावर एक नजर टाकूयात. 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार कोहिल मदानी. ब्रिक्सतर्फे ह्युमन एम्पॉवरमेंट ट्रेलब्लेझर अवॉर्ड 2026 कल्पना सरोज. 35वा सरस्वती सन्मान 2025 रामकुमार मुखोपाध्याय. एबेल पुरस्कार 2026 गाई फलिंग्स. 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर C श्रीनिवासराव. मत्स्यली राष्ट्रीय पुरस्कार 2026 अनिता चौधरी. पुलित्झर पुरस्कार 2026 सुवर्ण शर्मा आणि आनंद आरके. 2026चा नोबेल शांतता पुरस्कार अनुचलम मुरुगनाथम. जल चॅम्पियन अवॉर्ड 2026 विशाखी भारत. FAO प्रतिष्ठित ॲग्रिकोला पदक नरेंद्र मोदी. UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2025 मेजर अभिलाष बराक. पुढील प्रश्न, वामन वन हा पुरस्कार उपक्रम कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने विकसित केला आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए, दिल्ली. दिल्ली वन विभागाने वामन वन नावाचे नवीन संवादात्मक जैवविविधता क्षेत्र विकसित केले आहे. या प्रकल्पाचा उद्देश जनतेमध्ये पर्यावरण जागृती, जैवविविधता संवर्धन आणि निसर्ग शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे. पुढील प्रश्न, गोडार्ड अंतराळवीर पुरस्कार या पुरस्काराने कोणत्या मिशनला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, चंद्रयान 3. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या ऐतिहासिक चंद्रयान 3 मोहिमेसाठी अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड एस्ट्रॉनिक्स कडून मानसा 2026 गोडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार मिळाला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान 3चे यशस्वी आणि सुरक्षित लँडिंग केल्याबद्दल हा जागतिक सन्मान देण्यात आला आहे. इस्रो, ज्याची स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969 संस्थापक आहेत विक्रम साराभाई, अध्यक्ष आहेत व्ही नारायण, तर मुख्यालय आहे बेंगळुरू या ठिकाणी. पुढील प्रश्न, दरवर्षी जागतिक कासव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, 23 मे रोजी. उद्देश कासवांचे रक्षण आणि संवर्धन करण्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे. 2026ची थीम आहे मी कासवांना मदत करण्याचे वचन देतो, आय प्लेस टू हेल्प टर्टल्स. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, मे 2026 मध्ये भारतीय राष्ट्रीय कंपाऊंड तिरंदाजी संघाच्या मुख्य विदेशी प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती झाली? मारिओ वाइल्ड, बोरिन इलिनिस, देव कझिन्स की यापैकी नाही? तर प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचंय. जर तुम्हाला आमचे एफर्ट्स आवडले असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून तुम्ही आमचं प्रोत्साहन वाढवू शकता. त्याच पद्धतीने चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.